महाराष्ट्र विधानसभेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। महायुती सरकारमध्ये विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागा भाजपच्या वाटेला आल्या। त्या तिन्ही जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे। घोषित झालेल्या नावांमध्ये माधव भंडारी यांचे नाव नसल्याने पुन्हा एकदा भाजपने निष्ठावान कार्यकर्त्याला डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। भाजपकडून आज रविवारी सकाळी विधान परिषदेच्या 3 जागांसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। यामध्ये दादाराव केचे, संजय किरणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आलेली आहे। या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या। या तिन्ही उमेदवारांविषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अश्लेष आणि आपण पाहताय वन इंडिया मराठी। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा आहे। सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यापूर्वी भाजपकडून 3 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आलेली आहेत। 27 तारखेला मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे, तर 20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर 27 मार्चला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक पार पडणार आहे। त्यानंतर लगेच सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल देखील जाहीर होणार आहेत। भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिलेल्या 3 उमेदवारांपैकी पहिले उमेदवार हे आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे। दादाराव केचे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत दादाराव केचे यांना डावलण्यात आलं होतं। दादाराव यांची उमेदवारी कापून सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळे केचे हे नाराज असल्याचंही बोललं जात होतं। विधानसभेला उमेदवारी नाकारल्याने दादाराव केचे बंडखोरीच्या तयारीत असल्याचं सुद्धा बोललं जात होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी मतदारसंघातून तिकीट नाकारलेल्या दादाराव केचे यांना पुढे नक्की संधी देणार असं सांगितलं होतं। त्यामुळे आता भाजपचे दादाराव केचे यांना संधी दिली असल्याचं बोललं जात आहे। यानंतर भाजपचे विधान परिषदेचे दुसरे उमेदवार म्हणजे संजय केनेकर। संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगर मधून येतात। संजय केनेकर यांनी भाजपचे महामंत्री म्हणून यशस्वीरित्या काम सांभाळले। भाजपने 2021 साली पार पाडलेल्या पोटनिवडणुकीमध्ये संजय केनेकर यांना संधी दिली होती, मात्र केनेकर यांना त्यावेळी आमदार होता आलं नाही। त्यानंतर भाजपने 4 वर्षांनी आता पुन्हा संजय केनेकर यांना संधी दिली आहे। यानंतर भाजपचे संधी दिलेले तिसरे उमेदवार म्हणजे संदीप जोशी। संदीप जोशी नागपूर महानगरपालिकेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राहिलेले आहेत। 4 वेळा नागपूर महापालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलंय। संदीप जोशी लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात। 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर देण्यात आली होती। संदीप जोशी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून रिंगणात उतरले होते, मात्र काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्याकडून संदीप जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। भाजपने या तिन्ही नेत्यांना विधान परिषदेवर संधी दिली, मात्र भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे। भाजपकडून विधान परिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जात होतं, पण आता अंतिम यादीमध्ये त्यांची नावं डावलली गेलेली आहे। त्यामुळे भाजपने निष्ठावंतांना डावललं गेल्याचंही बोललं जातंय। माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारामध्ये निष्ठेने काम करतायत। 2014 साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचं पद मिळालेलं नव्हतं। राज्यामध्ये विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येक वेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार अशी चर्चा होत होती, मात्र प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासूनच वंचित राहिले। आता देखील त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली आहे। त्यामुळे भाजप आणि संघ परिवारातील जुन्या जाणत्यांच्या वर्तुळामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल। याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीकडून जिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे।